नमस्कार. 13 जुलै अर्थात आजपासून शनी महाराज जे आहे ते मीन राशीमध्ये वक्री होणार आहेत. कोणताही ग्रह जेव्हा वक्री होत असतो तेव्हा त्याची गती जी असते भ्रमणाची ती कमी होत असते, ती मंदावत असते. शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री होत आहेत. त्याचा परिणाम जो आहे तो 5 राशींवरती मनावर तितका चांगला असणार नाहीये. त्या 5 राशी म्हणजे मेष आहे, कुंभ आहे, मीन आहे, धनु आणि सिंह आहे. त्यापैकी धनु आणि सिंह जी आहे यांना 2.5 वर्षाची शनी महाराजांची छोटी पणती किंवा ढय्या आपण ज्याला असं म्हणतो ती सुरू आहे. मेष राशीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सध्या 7.5 आहे. मीन राशीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सध्या 7.5 आहे. कुंभ राशीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या 7.5 चालू आहे. आता मेष राशीबद्दल जर बोलायचं झालं तर मेष राशीच्या 12व्या घरामध्ये जे आहेत ते शनी महाराज आहेत. या वक्री परिस्थितीमध्ये शनी महाराज जे आहेत ते मेष राशीला मनावर तितके चांगले परिणाम देणार नाहीयेत. तुमच्या तब्येतीची, विशेष करून तुमच्या आरोग्याची तुम्हाला जे आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की 12वं घर ज्योतिष शास्त्रानुसार मनावर तितकं चांगलं मानण्यात आलेलं नाहीये. तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला रागावरती देखील नियंत्रण जे आहे ते ठेवावं लागणार आहे. मेष राशीच्या लोकांनी आर्थिक गुंतवणूक करताना, पैसे उसने वगैरे देताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. 28 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे, विशेषतः तुमच्या आरोग्याची. मीन राशीबद्दल बोलायचं झालं तर मीन राशीच्या पहिल्या स्थानामध्ये सध्या शनी महाराज आहेत आणि इथेच ते वक्री होत आहेत. त्याच्यामुळे मीन राशीच्या लोकांनी स्वतःच्या इमेजची काळजी घ्यायची आहे. तुमची प्रतिष्ठा, तुमचं समाजात असलेलं जे स्थान आहे त्याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही न केलेल्या चुकांची देखील जबाबदारी तुमच्यावरती पडू शकते. तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं. कुंभ राशीबद्दल बोलायचं झालं तर कुंभ राशीच्या लोकांच्या दुसऱ्या घरामध्ये जे आहेत ते सध्या शनी महाराज आहेत. शेवटचा टप्पा तुमचा सुरू आहे 7.5चा. त्यातले 6 महिने तुमचे संपले आहेत, 2 वर्ष तुमचे बाकी आहेत. कुंभ राशीच्या लोकांनी वाणीवरती नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक गरजेचं आहे, कारण की दुसरं घर वाणीशी कारक मानलं जातं, वाणीशी निगडीत मानलं जातं. धनु राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला 2.5 वर्षाची ढय्या चालू आहे. धनु राशीच्या लोकांच्या 4थ्या स्थानामध्ये शनी महाराज सध्या आहेत. 4थं स्थान हे मनाचं मानलं जातं, तुमचं मनाचं कारक असलेलं त्या चंद्राचं स्वतःचं घर आहे. त्याचबरोबर तुमच्या आईचं देखील स्थान हे मानलं जातं. तुमचं स्वतःचं निवासस्थान जे आहे त्याच्याशी निगडीत देखील हे घर मानलं जातं. 4थ्या स्थानामध्ये शनी महाराज धनुचे असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये मानसिक त्रास जो आहे तो जाणवू शकतो. वाद वाढू शकतात, कौटुंबिक वाद वाढू शकतात, कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला मनावरती जे आहे ते कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला वाणीवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आईची तब्येतीची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. घरातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मनावर इतक्या चांगल्या असणार नाहीत, तुमच्या बाजूने घडणार नाहीयेत, याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. सिंह राशीवरती देखील शनी महाराजांची 2.5 वर्षाची ढय्या चालू आहे. 2.5 वर्षाच्या या ढय्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे की तुम्हाला आरोग्याची, विशेषतः तुमच्या पोटाची आणि पोटाशी निगडीत असलेल्या अवयवांची तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की 8वं स्थान देखील ज्योतिष शास्त्रानुसार मनावर तितकं चांगलं मानण्यात आलेलं नाहीये. ह्या सगळ्या ज्या 5 राशी आहेत, 12 राशींपैकी ह्या ज्या 5 राशी आहेत, या 5 राशींनाच सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. बाकीच्या राशींसाठी कसे असतील हे शनी महाराजांचं वक्री परिस्थिती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.